नमस्कार. आज लोकल लेखिकाचा 30वा भाग आहे. मी आज फक्त सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की या 30 भागांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या लेखिकांच्या आविष्कार इतके बघितलेले आहेत की तुम्हाला आता जर असं वाटत असेल की नाही बाबा हे चांगलं चाललं आहे, म्हणजे लेखिका जे लिहितात आहेत ते पुरुष लेखिकांच्या तुलनेने मी नाही करत आहे, सगळं जग करतं आहे. म्हणून मी म्हणते की तुम्ही त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. तेव्हा रसिक प्रेक्षक हो, वाचक हो, ग्रंथालयाच्या लोकल लेखिका या चॅनलच्या संपर्कात राहा. कसं ते आता तुम्हाला माहिती आहे. सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकनला क्लिक करा आणि ही त्रिसूत्री एकदा लक्षात ठेवा, म्हणजे मग स्त्री साहित्याचं अफलातून वैविध्यपूर्ण जग तुमच्यासमोर खुलं होईल. आपल्याकडेच नव्हे तर सगळ्या जगभरात साहित्यिका जे आहेत त्यांच्या लेखनाला दुय्यम स्थान मिळत आलं आहे. या कथनात मी अनेकदा याबाबत बोलले आहे, पण त्यामागची वस्तुस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे मी पोटतिडकीने दरवेळेलाही बोलते. कारण साहित्य विश्वात याची जितक्या तातडीने दखल घेतली जायला पाहिजे तेवढी घेतली जाईल. मुळात मान्यच केलं जात नाही की स्त्रिया काही चांगलं लिहू शकतात. असो, पण बऱ्याच स्त्रिया विविधांगी लेखन लिहित आहेत, विषय घेत आहेत. अनेक व्यासपीठांवरती पारितोषिकांच्या यादीत त्या डावलल्या जातात हे कुणालाही दिसेल. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1965च्या सुमारे झाली. मान्यताप्राप्त भारतीय भाषांमधून दरवर्षी एका भाषेच्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. माझी खंत 2 पातळीवरती आहे. एक म्हणजे इतक्या वर्षात फक्त 6 लेखिकांना हे पारितोषिक मिळाले. त्यापैकी 5 जणींवरती मी यापूर्वी एपिसोड्स केलेले आहेत. त्यावरून तुम्हाला त्यांच्या उच्च दर्जाची साहित्याची ओळख झालेलीच आहे. दुसरी खंत अशी आहे की मराठी भाषेला 4च पुरस्कार मिळाले. असो, आधुनिक मीरा असं जिला म्हटलं जातं त्या महादेवी वर्मांबद्दल मी आज बोलणार आहे. तिचं सारं जीवन स्त्री जीवनातील दुःखाचा सागर ढवळण्यात गेलं. विरह हेच तिच्या कवितेचं गमक होतं. दुःख जाणणं म्हणजे रडगाणं नव्हतं, तर ते एका आध्यात्मिक ओढीला कारक ठरणारी गोष्ट होती. हिंदी साहित्यामध्ये स्त्रीच्या मोकळ्या आवाजाला फार उशिरा स्थान मिळालं. तिच्या यामा या काव्यसंग्रहाला 1982चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. स्त्रीला भक्तीचा अधिकार देखील समाजाशी भांडून मिळवावा लागला होता. आधुनिक मीरा महादेवी हिने आपली विरहवेदना भगवंत भक्तीकडे वळवली. आपलं दुःख मनात ठेवून तिने सामाजिक दुःखाकडे लक्ष ठेवून त्या अनुषंगाने कामात आपली ऊर्जा केंद्रित केली. हिंदी साहित्यामध्ये 1920च्या सुमाराचा कालखंड हा एक छायावादी युग म्हणून ओळखला जातो. कल्पनारम्य छायावादाला महादेवींच्या काव्यात वास्तवाची झालर होते. साहित्यातील मान्य संकेतांना बगल देत महादेवीची कविता स्त्रियांना मुक्त व्हायला उद्युक्त करते. हिंदी भाषिक प्रदेश खूप मोठा आहे. राजस्थान, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली, हिमाचल असा तो भाषिक विस्तार आहे. त्यात अवधी, खडीबोली, मगधी, राजस्थानी, ब्रज, हिंदी अशा अनेक बोलींमुळे तेथील काव्य आणि साहित्य भरलेलं आहे. परंतु स्त्रीविषयक विचार मात्र दडपशाहीचेच राहिलेत. जन्मल्या क्षणापासून जणू मृत्यू त्यांचा पाठलाग करत असतो. अगोदर मुलीचा जन्मच खोडून टाकायचा, बालविवाह, सततची बाळणपणं, लहानपणी आलेल्या वैधव्याने सती जावं लागणं, ह्या पितृसत्याग जगण्यात अपार कष्ट आणि 4 भिंतींमधला बंदिवास. जगावंसं वाटावं असे क्षण तिच्या वाट्याला येतच कुठे होते. सुधारणावादी वातावरण मुळीच नव्हतं. महाराष्ट्र, बंगाल आणि दक्षिणेकडली राज्य सोडली तर स्त्रीला सन्मान मिळणं अशक्य होतं. आपल्याकडे रानडे, फुले, बंगालमध्ये राजाराम मोहन राय, विवेकानंद असे समाजसुधारक तिथे निपजले. हिंदी भाषेत असे कोणी निघाले नाहीत. भक्तिकाव्य चळवळीनंतर मात्र स्त्रियांनी प्रभूला प्रियकर मानून प्रीतिकाव्य लिहायला सुरुवात केली. मीरा ही जशी क्रांतिकारी कवयित्री होती, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल राजस्थानच्या इतिहासात तिचे कुठेही उल्लेख नाही. राजघराण्यामध्ये महादेवी वर्माच्या काव्यामध्ये हाच एक दुःखाचा पदर आहे. निरालाजीने तिच्या काव्याबद्दल असं म्हटलं आहे की ती सरस्वतीच्या महालातली जणू सरस्वतीच आहे. पण ती मात्र स्त्रियांना सांगत होती, तुम्ही रडू नका, तुमचं स्वतःचं आयुष्य हे स्वतःचा कारागर करू नका. काव्यात स्त्रीसुलभ भावाव्यक्ती होती, पण हरल्याची नाईलाजाने काय करतो आहोत ही भावना मात्र तिने आपल्या ह्याच्यात येऊ नये. त्यात मिलनाची आस दिसते. मानवी प्रयत्नाला परमेश्वरावरील श्रद्धेला पार करायचं धैर्य ती दाखवते. वाचकाला प्रेरित करतात.
तिचं पहिलं लेखन शालेय जीवनात ती असतानाच झालेलं आहे, प्रकाशितही झालं आहे. 26 मार्च 1907 हा तिचा जन्म फारुखाबादचा आणि तिचा मृत्यू 11 सप्टेंबर 1976 प्रयागराजचा. 3 पिढ्यांनंतर म्हणजे जवळजवळ 200 वर्षानंतर घरी कन्या जन्माला आली याचा घरच्यांना खूप आनंद झाला होता. त्यातून ती होळीच्या दिवशी जन्मलेली. तिकडे होळीचा सण हा खूप उल्हासाचा आणि पवित्र मानला जातो. वडील वकील होते आणि कॉलेजचे प्राचार्य होते. आई धार्मिक वृत्तीची पण अतिशय विद्वान होती. आजीही कविता करत असे. ह्या साराचे संस्कार तिच्यावरती होते. घरातल्या या सगळ्या वातावरणामुळे बालपणीच मीराबाई, तुलसीदास यांच्या काव्याचे संस्कार तिच्यावर झाले. आई म्हणत असे की श्रीमंत पाहुण्याहून गरीब याचकाला आपण कसं वागवतो यावरून आपली सुसंस्कृतता दिसते. महादेवाची या लहानपणची एक मजेदार आठवण सांगितली जाते. आई तिला सकाळीच उठून गार पाण्याने आंघोळ घालत असे. ती भयंकर आरडाओरडा करायची. त्याच्यानंतर ती पूजेला बसवतं ते ठीक आहे, पण त्यातूनच तिला एक कल्पना सुचली. ठंडे पानी से नहलाती माँ, तब कभी नहीं बोले, माँ के ठाकुरजी बड़े भोले. यातूनच ठाकूरजी भोले है आणि आज खरीदेंगे ज्वाला या 2 बालगीतांच्या पुस्तकांचा जन्म झाला. ती स्वतः उत्तम अनुवादक, चित्रकार आणि संपादक होते. निहार, नीरजा, रश्मी, सांध्यगीत, श्रृंखला की कडिया, मेरा परिवार, गिल्लू, पथ के साथी, क्षणदा अशी तिची पुस्तके हिंदी साहित्यामध्ये अजरामर झाली आहेत. अतीत के चलचित्र, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद यातील तसंच थेरीगाथा, कालिदास, भवभूती यांच्यातील निवडक भागांचे तिने सार्थ अनुवाद केलेले आहेत. त्या काळामध्ये ब्रिज भाषेत केलेलं लिखाण आणि खास करून काव्य हेच श्रेष्ठ असं मानलं जायचं. परंतु महादेवीने मात्र खडी बोलीत लेखन करून मान्यता मिळवली. अगोदर ती मिशनच्या शाळेत जात होती, पण तिथे काही ती फारशी रमली नाही. शाळा बदलली आणि मग मात्र तिच्यात उत्साह संचारला. पुढे वडिलांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी तिला प्रयागच्या वसतिगृहात पाठवलं. तिथे तिची भेट सुभद्रा कुमार चौहान ह्या प्रतिभाशाली कवयित्रीशी झाली. दोघीही परस्परांना कविता वाचून दाखवत असत, आपलं लेखन तपासत असत आणि मैत्रिणींनाही धावत असत. तेव्हाच्या रीतीप्रमाणे 9व्या वर्षी तिचा विवाह स्वरूप नारायण वर्मा यांच्याशी झाला. त्यावेळेला तो 10वीत शिकत होता. पुढे तो डॉक्टरही झाला. पण विवाहानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिचं शिक्षण बंद केलं. सासरी गेल्यानंतर मात्र तिने शाळा परत सुरू केली आणि जी माहेरी गेली ती पुन्हा सासरी न जाण्यासाठीच. तिच्या मनामध्ये सासरबद्दल एक अढी बसली होती. लग्न हे स्त्रीच्या वाटेतला अडसर आहे असं जाणवल्याबरोबर तिने त्यातून मुक्ती घेतली. शिक्षण पूर्ण करून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. परंतु डॉक्टर वर्मांशी तिचे शेवटपर्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. तिने आपलं संपूर्ण आयुष्य संन्यासिनीसारखं घालवलं. कायम पांढरे कपडे वापरले, जमिनीवरती झोपली, आरशात तर तिने कधी बघितलंच नाही. वडिलांनी तिला पुनर्विवाह करायला सुचवलं, पण तिने एकट्या राहायचाच निर्णय घेतला. शिक्षण आणि समाजकारण हेच तिच्या जीवनाचं लक्ष होतं. असफल लग्न, एकटे राहण्याचा निर्णय ह्या दोन्ही गोष्टी तिने आनंददायी केल्या. कुठेही ती कुढत बसल्याचा सूर नाही आहे. तो काळ आदर्शवादाचा, दुःखितांच्या मदतीला जाण्याचा होता. गांधीजींची चळवळ जोरात होती. दुसऱ्याला मदत करण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता मानण्याचा तो जमाना होता. साहजिकच महादेवीला त्याचं आकर्षण वाटलं नाही तरच नवल होतं. समाजात जागोजागी विषमता होती. स्त्रियांच्या दुःखाला आणि दुर्दशेला पारावर नव्हता. तिचं स्वतंत्र अस्तित्वच मुळात तिला जाणवू दिलं जायचं नाही. गांधीजींनी स्त्रियांना आत्मभान दिलं. चुली पुढून उठून ती सरळ राजकारणाच्या व्यासपीठावर दिसू लागली. परस्परांची साथ देता घेता या देशाच्या स्वतंत्रतेसाठी लढायला स्त्रियाही सज्ज झाल्या. अशिक्षित, अडाणी, निरक्षर, पण ते सामर्थ्य होतं बापूजींच्या आणि त्यांच्या त्यागाचं. महादेवीने प्रथम विश्वविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयामध्ये प्रथम श्रेणीमध्ये पदवी घेतली. त्यानंतर संस्कृत देऊन तिने MA केलं. तिथेच तिची नेमणूक विद्यापीठाची कुलगुरू म्हणून झाली. स्त्रीच्या या स्वतंत्र होण्यात अनेक अडचणी येतात. स्त्रीला प्रचंड इच्छाशक्तीचा वापर करावा लागतो. पण एकदा थोडासा आधार मिळाला की मग त्यांची झेप कुणीही अडवू शकत नाही, रोखू शकत नाही. हे तिलाही जाणवलं होतं आणि स्वतःच्या अनुभवावरून ती सांगत होती. मधल्या काळामध्ये महादेवीला बौद्ध धर्माचं आकर्षण वाटलं म्हणून ती एका मठात गेली. पण भिक्खू मात्र स्त्रियांबरोबर बोलताना मध्ये पडदा ठेवून बोलायचे. ते म्हणे, हा काय अपमान आहे, मी नाही करणार. पण जन्मभर बुद्ध आणि गांधी यांचे विचार मात्र तिच्याबरोबर सदोदित होते.
चिनी आक्रमणाच्या वेळी तिने देशभक्तीवर कवितांचा संग्रह प्रकाशित केला. तसंच बंगालच्या दुष्काळात बंगदर्शन संकलित केलं. मेरे हस्ते अधर नहीं जग के आंसू की लड़ियाँ देखो, मेरे गीले पलक छुओ मत बिखरी पंखुरिया देखो. तिचं हृदय परदुःखाने द्रवत असे. प्राणी पक्षी यांच्या सहवासात ती खुलत असे. तिच्या खिडकीतून येणाऱ्या एका खारीला म्हणजे गिल्लूला तिने कथेतून अजरामर केलेलं आहे. अवतीभवती वावरणाऱ्या स्त्रियांचं जीवन हे सगळं बघितलं की तिला खंत वाटायची. स्त्रियांना स्वतंत्र करायला, आत्मनिर्भर व्हायला हव्यात, त्यांची असीम कष्टाची तयारी असते, तरी पण घरीदारी तिला कुठं मानाने वागवलं जातं. त्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करायचा हा गांधींचा शांततामय उपाय अडाणी स्त्रियांना देखील रुचला. महादेवी तुरुंगात गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना नेहमीच मदत करत होते. जिथे गरज वाटेल तिथे तिचा हात मदतीचा आनंदाने पुढे आला. प्राचार्य असताना तिचा संबंध तरुण स्त्रिया आणि वयस्क महिलांशी येत होता. त्यांचं जीवन पाहता तिच्या लक्षात आलं होतं की समाज बदलाची प्रक्रिया स्त्रीने स्वतःच्या इच्छाशक्तीनेच घडवायला हवी. फार आक्रस्ताळेपणा करून काही साधणार नाही आहे. विशेषतः आपल्या देशामध्ये सामंजस्यानेच बदल घडू शकेल. इथं त्यागाचं महत्त्व जाणून दिलं की लोक थोडेसे नमतात, तरच बदल होतात. अन्यथा स्त्री आणि समाज असेच पारतंत्र्यात खितपत राहतील. महादेवीने आपल्या ज्ञानपीठ पुरस्कारात स्वीकाराच्या वेळी केलेलं एक भाषण हे तिच्या सोज्वळ साध्या व्यक्तिमत्वात साधेल असं वाटतं. ती म्हणते, कधी मला असं वाटतं नाही, मला स्वतःला वाटतं ते वाचायच्या या अगोदर की इतकं साधं राहून इतकं सरळ राहून या जगात कसं चालेल. पण ह्या बाईने तर करून दाखवलं. पराकोटीचा त्याग हेच जीवनाचं केंद्र बनवून आपल्या पगारातील पुरस्कार राशीतील पैसे देखील ते गरजूंना आणि संकटात सापडलेल्या लेखकांना देऊन टाकत असे. तिने साहित्यिकांबद्दल बोलताना म्हटलं होतं, लेखक ज्या समाजात निर्माण होतो, लेखन करतो, त्याचा प्रभाव त्याच्या लेखनावरती पडत असतो. त्या युगाची शाश्वत जीवन मूल्यांची गंगा त्याच्यात असते. तसेच वर्तमान युगाची प्रवाही यमुनाही त्याच्यात असतेच आणि पुढे येणाऱ्या लीलांची सरस्वती त्यात सामील होते. ऋग्वेदामध्ये ईश्वराला कवी म्हटलं आहे, कारण त्याची जादू, त्याची सृष्टी कधीच कमी होत नाही, कधीच विझत नाही. पण असे कलावंत फारच कमी असतात. आजच्या युगात संघर्ष आहे तो साहित्य आणि सत्ता याच्यामध्ये. राजकारण, धर्मकारण लेखकापुढे आव्हान उभे करत असतात. त्याला त्याच्याशी दोन हात करावेच लागतात. परिस्थितीशी विद्रोह करावा लागतो आणि त्यासाठी असलेली नीच शिक्षाही शांतपणे भोगावे लागते. आणखीन एक आव्हान आपल्यासमोर आहे असं ती म्हणे की ते विज्ञानाचं. कारण ते फक्त भौतिकता जाणतं, भावनेला स्पर्श अजिबात करत नाही. विज्ञानाला हाताशी धरून निसर्गावर विजय मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये आपण माणूसपणा मात्र गमवत चाललो आहोत. या शक्तीच्या साहाय्याने आपण सुखवस्तू जीवनाचा स्वार्थ साधत आहोत, निसर्गाला ताडत आहोत. मानवी संवेदना ह्या गतीने जर हरवली तर शाश्वत मूल्य शिल्लक राहणार नाही, राहील फक्त युद्ध आणि आतंक. आपल्या प्राचीन देशात आपण अनाक्रमण, प्रेम, सद्भाव जागा ठेवलेला होता. संस्कृती, कला, साहित्य यातून हेच जीवनमूल्य आपण देत असतो. मी तर एक गरीब कवयित्री आहे, त्यामुळे मला वारशामध्ये हेच मिळालं आहे. मला खात्री आहे की कवी आणि त्याची करुणामयी दृष्टीच जगाला आणि आपल्याला तारक ठरणार आहे. कविताच मानवाचं मन बदलू शकते. ती भौतिक तथ्याला आत्मिक सत्यामध्ये बदलू शकते. सुंदराच्या माध्यमातून शिवापर्यंत घेऊन जाते. त्याखेरीज मानवाचं जीवन मरणपर्व बनून जाईल. सर्वच छोट्या मोठ्या विकसित, अर्धविकसित देशांसमोर हे आव्हान असणार आहे. ज्यावेळी विश्ववंद्य बापूंच्या हातून मला हिंदीचा पुरस्कार मिळाला होता, तेव्हा आम्ही आपल्या देशाच्या मुक्ततेसाठी ब्रिटिशांशी अहिंसक लढा देत होतो. आज त्याच देशाच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या हस्ते मला ज्ञानपीठ मिळत आहे. ही घटना हेच सांगतं की आपला कुणाही व्यक्तीवरती, देशावरती राग नव्हता आणि नाही. अन्यायाच्या विरुद्ध लढा होता, तो संपला आणि वैरही संपलं. हा आदर्श आहे आपल्या पूर्वजांचा. ही लेखिका म्हणजे मूर्तिवंत सात्विकता होते. ठरवूनही तिला द्वेष, राग करताच येत नव्हता. साहजिकच तिच्या लेखनामध्ये माणुसकीचा निर्मळ झरा वाहताना दिसतो. कविता असो किंवा व्यक्तिचित्र असो, ते रेखाटताना त्यांचं गुणवर्णन येतात. त्यांची वैगुण्य ती दाखवतच नाही. म्हणजे तिला दिसत नव्हती का ती?
पण समाजातील द्वंद्व, स्त्रीची कुसंबणा तिला बेचैन करत असते. शृंखला की कडियामध्ये तिला प्राचार्य म्हणून आलेले अनुभव मांडलेले आहेत. स्त्रीची अशिक्षितता, दारिद्र्य, बालविधवेचं जीवन, सतीप्रथा, श्रीमंत तसेच मध्यमवर्गीयांची देखील स्वतःच्याच घरात होणारी कोंडी तिच्या ह्या लेखमालिकेत आपल्याला वाचायला मिळतात. आपण ह्या समाजाचा एक भाग आहो याचं भान स्त्रीला येणं गरजेचं आहे. दुसरीकडे स्वतंत्र होण्याच्या स्पर्धेत कशालाही न जुमानता ज्या स्त्रिया समाजात वावरतात त्या निरोगी समाज निर्माण करण्याच्या मधला अडसर बनतात. घर, समाज, अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य ह्याच खऱ्या अर्थाने समाजाच्या ठोस आधार कसा बनता येईल हे ती सतत बघत असते. स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी महादेवीने आपला आवाज सतत उठवला. तिच्या सौम्य वागण्याने, खंबीर दृष्टिकोनाने लोक तिच्या लिखाणाकडे आशेने बघत होते. नुसते पुस्तकी शब्दाने नव्हे तर प्रत्यक्ष सामाजिक काम करत तिने राष्ट्रीय उभारणीत सक्रिय काम केले. अतीत के चलचित्र, स्मृति की रेखाएं, मेरा परिवार, क्षणदा अशी अनेक पुस्तकं तिचं संवेदनशील मन दाखवतात. साधेपणा हेच तिच्या लेखणीचं सामर्थ्य आहे. त्यामुळे टोकाचे संघर्ष, खून, मारामाऱ्या या गोष्टींना तिच्या लेखनात थारा नाही. तरीही तिचे लेखन वाचकाला बांधून ठेवतं. त्या बाबी तिला दिसत नव्हत्या का? तसं नाही. पण ते लिहून वाचकांना आकर्षित करण्यापेक्षा सौम्यपणे माणसातील चांगुलपणाला साथ घालणं तिला महत्त्वाचं वाटलं. जेव्हा तिच्या लेखनातील व्यक्ती आपल्या मनाची पकड घेतात ते याचमुळे. बालविधवा हे त्या काळचं एक भीषण वास्तव होतं. महादेवीने एकदा आपल्या एका बालविधवा वहिनीसाठी एका ओढणीवर एक सुंदर कशिदाकारी केली होती आणि तिला दिली. ती पाहून वहिनी खूप आनंदित झाली. ती अंगावर घेऊन अक्षरशः नाचली. पण आपला हे वापरू शकणार नाही ही जाणीव येऊन ती रडवेली झाली. तिने तो अंगावर घेऊन नाचली याचेच तिला पुढे नंतर परिणाम भोगावे लागले. ह्या घटनेने त्या अतिशय अस्वस्थ झाल्या आणि जन्मभर पांढरीच साडी नेसल्या. तिच्या स्नेहमयी वागण्याने भोवतालच्या स्त्रिया, मुली तिच्याजवळ आपलं मन मोकळं करत असत. दुःखातून बाहेर यायचा मार्ग नाही आहे, पण निदान आपुलकीने वागणाऱ्या स्त्रीजवळ बोललं की त्यांच्या मनावरचा भार हलका होत असे. ह्यातूनच महादेवीच्या पुस्तकातील स्त्रिया आपल्यासमोर उभ्या राहिल्या आहेत. तिच्या लेखनाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चांद या साहित्यिक अंकाची ती संपादक होती, परंतु त्याचे ते पैसे घेत नसे. स्वतः उत्तम अनुवादक होते, मी सांगितलं, चित्रकार होते. तिला अनेक साहित्यिक आणि नागरी सन्मान मिळाले होते. मंगला प्रसाद पुरस्कार, सेक्सरिया पुरस्कार, साहित्य अकादमीची फेलोशिप, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि ज्ञानपीठ तिला मिळालं. यानंतर तिच्या दूरदर्शनच्या आर्काईव्जमधील लघुपटातील तिच्या मुलाखतीवरतील काही भाग आपण बघूया आणि मग तिच्या गद्य आणि पद्य लेखनाचा आवाकाही शोधूया. राजनीति शक्ति चाहती है, वो त्याग नहीं चाहती. कर्तव्य से जो मिलता है वो तो महत्व का है, और राजनीति से मिलता है तो कुटिलता की नीति है. उससे जो मिलता है सब देखिए. अब आज आप इलेक्शन के लिए जाएं तो 5 लाख चाहिए. 5 लाख दिखाइए वाले आदमी नहीं होगा तो कहाँ से लाएगा? बहुत तरह की बेईमानी से लाएगा. तब फिर उसने अपने चरित्र का खो दिया. चरित्र ऐसा है कि देखिए, फूलों को आप तोल सकते हैं, गिन सकते हैं, बेच सकते हैं. इसके सौरभ को तो नहीं आप ना तोल सकते ना बेच सकते. वो हवा में मिल जाता है, एक हो जाता है. ये नहीं है कि आप कहें कि बेले का गुलाब से नहीं मिलेगा और गुलाब का कमल से नहीं मिलेगा. एक हो जाते हैं. वैसा ही है कि सारी विविधता के साथ एक सूत्र होता है ना, जिसके हम माला बना लेते हैं. बहुत रंग के फूल हम एक में गूंथ लेते हैं. तो हमारा देश भी ऐसा ही था. एक संस्कृति के उसमें हम सब गुथे हुए थे. अब राजनीति ने अलग अलग दल बना दिए हमारे. उन दलों के मारे हमारी बहुत सी समस्याएं बढ़ गई
और अब कोई आदमी कहता ना कि देश विकसित है, तो हमने कहा कि आप यही कहते हैं कि मशीनें इतनी आ गई। हम कहते हैं आदमी कितना अच्छा हुआ, ये बताइए हमको। कोई बताता नहीं, बताएगा कैसे? हुआ नहीं आदमी अच्छा ना। तो कभी कभी दुख होता है कि बेकार होता है लिखना। देखिए हमारी जो नई पीढ़ी है वो है विद्यार्थी, भविष्य बनता है उससे ना। भारत का भविष्य तो उसी में है। अब वो नहीं बना है तो क्या बनेगा? अब देखिए जैसा पंजाब में हो रहा है, तो पहले ही मैंने कहा था कि इसके पहले रोकथाम करो, नहीं की। फिर उसके बाद जब मैं गई दिल्ली तो फिर मैंने कहा कि हम लोग चलें। इस समय हर आतताई, हर आतंकवादी के पास वात्सल्य माँ है, समर्पिता पत्नी है, श्रद्धा वाली पुत्री है, राखी बांधने वाली बहन है। इनको जगाओ। वो कहते थे गांधी जी कि आदमी तो स्वभाव से आक्रमणकारी है और महिलाएं उसको बड़े रेशमी बंधनों से बांधती हैं, तब वो बनता है, नहीं तो छूट जाए तो बस। और बहुत कुछ सच है ये। देखिए ना, अकेले आप नहीं हैं। आपके जीवन का पूरा मूल्य उन्हीं लोगों को मालूम है। अरे मेरे भाई को कुछ ना हो जाए, मेरे पति को कुछ ना जाए, मेरे पिता को कुछ ना जाए, कितनी बड़ी बात है। इतने लोगों की कल्याण कामना आपको बांधे है। आप अपने प्राण देने में ही झिझकेंगे, हम चले जाएंगे तो इन सब का क्या होगा। तो ये बहुत बड़ी बात थी। तो हमने कहा हम लोग चलें और उनकी माँ को, बहनों को, पुत्रियों से कहें इसको भाई रोको, ये दूसरों की पत्नियों को विधवा बनाता है, बहन को भाई के बिना बना देता है, पुत्री को बिना पिता के बना देता है। अगर हम जगाएं, मैं आज भी मानती हूँ, तो आतंकवादी आज भी हमारे काबू में आ जाएगा। हम नहीं करते हैं। हम सेना भेजते हैं, हथियार भेजते हैं, वो भी हथियार देता है। हथियार से कभी हथियार जीता है? उससे बड़ा बना देगा, है ना। महादेवीने तिच्या सहवासात आलेल्या कवी आणि लेखकांची शब्दचित्र अतिशय समर्थपणे रेखाटली आहेत. त्यातून ती व्यक्तीच नव्हे तर त्या काळचा साहित्यिक माहोल आपल्या नजरेसमोर उभा राहतो. मैथिली शरण गुप्त, सुमित्रानंद पंत, सुभद्रा कुमारी चौहान, निराला या लोकांची अतिशय हृदय चित्रणं तिने केली आहेत. निराला या कवीविषयी तिला खास आस्था वाटत होते, कारण त्याचं फकीरी वागणं हिंदी साहित्यामध्ये ते अतिशय लोकप्रिय होतं. कमरेला 4 आणे जरी नसले तरी तिच्याकडे यायचे आणि म्हणायचे मला राखी बांध, आणि मग तिच्याकडनं 4 रुपये उसने घेत असत, त्यातले काही रुपये तिला देत असत आणि बाकीचे उरलेले कोणाला तरी गरजू माणसाला देऊन टाकत असत. त्यांच्या शब्दावरती हिंदी भाषक फिदा असत. तर हा माणूस 4 पैसे जमले की ते कोणाला देता येतील याच फिकिरीत असे. महादेवीच्या कॉलेजमधला कोणी हुशार पण गरीब गरजू विद्यार्थी असेल आणि त्याला पैशाअभावी जर परीक्षेला बसू देत नसेल आणि निरालाजींना कळलं तर ते त्याला घेऊन सरळ आपल्या प्रकाशकाकडे जात आणि मग एखाद्या कवितेच्या पुस्तकाची रॉयल्टी आहे ती आगाऊ या मुलाला द्या असं सांगत असत. त्यांच्यासारख्या साहित्यिकांसाठी गर्द झाडी असलेलं एक अतिशय सुंदर घर लेखकांच्या आणि तिच्या स्वतःच्या पैशातून उभारलं होतं. तिथं आजारी असलेले किंवा लिहायला एकांत हवा असलेले साहित्यिक येऊन राहत असत आणि आपलं शांतपणे काम करत असत. निरालाजी जेव्हा अगदी शेवटच्या वेळेला खूप आजारी झाले तेव्हा त्यांना इस्पितळात नेलं तर त्याने काय बघितलं की खूप गरीब लोक वरांड्यामध्ये झोपलेले आहे. ते म्हणाले छेच आहे, या असल्या हॉस्पिटलमध्ये जाणार नाही, कारण इथे फक्त श्रीमंत लोकांनाच आत घेतात आणि स्वतःच्या वेदना
असह्य असलं देखील त्यांनी काही तिथपर्यंत गेले नाहीत. देवीचा संबंध नेहरू घराण्याशी खूप जवळचा होता. एकदा तिने नेहरूजींना विचारलं, अहो तुम्ही आस्तिक आहात का? त्यावर ते म्हणाले नाही. पण कमलाजींच्या निधनानंतर त्यांचं सर्व क्रियाकर्म त्यांनी जुन्या पद्धतीने केलं आणि तिची राख देखील एका चांदीच्या डब्यात ठेवून ते स्वतःच्या उशाशी ठेवलेले आहे. हे देवीने बघितलं तेव्हा ते म्हणाले की आता काय म्हणाल? तेव्हा डोळ्यात पाणी आणून ते म्हणाले, हो आता मी सांगेन की मी आहे सश्रद्धा आहे, मी आहे धार्मिक, कारण ती माझ्या कुठेतरी जवळपास आहे असं मला सतत वाटत राहतं. देवींचं नातं गांधीजींशी सुद्धा अतिशय आपुलकीचं होतं आणि एकदा आपुलकी झाली की मग काहीही करायला त्यांची तयारी. त्यामुळे त्यांच्याशी भेट झाल्यानंतर त्याने कायम खादी वापरली आणि हिंदीशिवाय दुसरी भाषा वापरली नाही. पण एक चिनी मुलाशी बोलताना मात्र कनवाळूपणे त्याने उच्चारलेले 4 इंग्रजी शब्द त्याने चालवून घेतले. त्याचं वर्णन, त्याची व्यथा एका लेखात वाचायला मिळाले. बर्माचा राहणारा हा मिचमिच्या डोळ्यांचा नाजूक सणीचा मुलगा पाठीवर कपड्यांचे गाठोडे घेऊन त्यांच्याकडे आला आणि सिस्टरसाठी खास काहीतरी आणलं आहे असं म्हणून दाखवून जरा गळेपोळेपणा करतच उशांच्या कवच, चादरी, नाजूक भरतकाम केलेले काही नमुने दाखवू लागला. त्याला हकलून द्यायला तर मन करत नव्हतं, कारण त्याची जीवन कहाणी अतिशय हृदयस्पर्शी होती. ती म्हणाले, मी विदेशी वस्तू खरेदी करत नाही. त्यावेळी तो म्हणाला, मी काय विदेशी आहे का? मी तर चिनी आहे. त्याच्या बोलण्याचा ढंग इतका मजेशीर होता. त्याचा पिवळसा रंगाचा चेहरा, बोलण्यातलं मार्दव तिला खूप गोड वाटलं. जिद्दीने तो आपला माल तिच्यासमोर उलगडून बसला. तिला काहीही नको असून सुद्धा तिने थोडीशी खरेदी केली. पण तिच्या मनात आली, एवढी कमी खरेदी केल्यानंतर आता तो कशाला येईल परत? पण तरी तो येत राहिला. काही नाही तर सिस्टर के लिए हँकी लाया है, सब बिक गए, ये तो छुपा के लाया आपके लिए. आणि मग हा चिनी तिचा भाऊच झाला. त्याची कहाणी तिला सांगून तो अधिक आत्मीय बनला. तिच्या कपाटामध्ये चिनी सिल्कची ठाणं जमा होऊ लागली. ती शाळेतल्या मुलांना शर्ट वगैरे शिवायला देत असे, मुली नाही देत असे. त्यांना ते झुळझुळणारं कापड खूप आवडायचं. त्यावरून तिची टिंगलही झाली की खादीवालीच्या कपाटात सिल्कचा साठा आहे. पण तिने काही लक्ष दिलं नाही. त्या चिनी मुलाची कहाणी अशी होती की बालपणीच त्याची आई गेली होती. एक मोठी बहीण होती आणि वडील. पण या लोकांना सांभाळणं त्यांना काही जमेना म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं आणि मुलांचे अधिकच हाल सुरू झाले. त्यात वडील देखील गेले. पोरांना 2 वेळचं जेवण देखील धड मिळेना. मरमर मरायचं, 4 घास खायचे आणि एकमेकांच्या कुशीत रडायचं एवढंच त्यांना माहिती होतं. पण त्याला आश्चर्य वाटलं, अचानक आपल्या बहिणीला खूप चांगली ट्रीटमेंट मिळते, बरे कपडे मिळतात आहेत आणि तिच्या गालाला लाली लावली जाते, ओठाला लाली लावते. पण संध्याकाळच्या वेळेला तिला ती आई कुठेतरी पाठवायची. मध्यरात्री कधीतरी बहीण परत यायची. तिला कुठे घेऊन जातात, कशासाठी, एवढंच समजण्या इतका तो मोठा नव्हता. वडील कुठे गेले लोकांना विचारायचं तर लोक हसायचे. एक दिवस ही बहीणही दिसेनाशी झाली. ह्या जगात त्याचं म्हणावं अशी फक्त तीच होती. आई तर सळत हुडूत करत होते. दुर्दैवाचे दशावतार आणखीनच तीव्र झाले. नशेड्या लोकांनी एकदा त्याला पळवून आपल्या अड्ड्यावर नेलं. तिथे नाना प्रकारचे अत्याचार त्याच्यावर झाले. सतत लाथा खाव्या लागत होत्या. पण पुढे नशीब मेहरबान झालं आणि तिथून सुटून तो एका दुकानदाराच्या मदतनीसाचं काम करू लागला. त्याला 2च इच्छा होत्या की एक इमानदारीने काम करून पैसे मिळवायचे आणि दुसरं म्हणजे आपल्या बहिणीला शोधून काढायचं. पण तिचा काही पत्ता लागला नाही. अशा निराधार मुलींचं काय होतं हे आपल्याला माहीत आहे. ती एकदा विकली गेली असेल किंवा आणखीन काही झालं असेल. एक दिवस तो देवीला म्हणाला की सिस्टर हम आप चीन जाता, बुलावा आया है, लढाई केली आहे. अरे तुझं कोणी नाही म्हणत होतास ना, मग कोणी बोलवलं तुला? तेव्हा तो जोरात म्हणाला, चीन नाही आहे मेरा, ऐसा तो मैंने नहीं बोला था. त्याला त्याची आपल्या चूक लक्षात आली. कोणी नाही तर आपला देश आहे असं त्याला वाटत होतं. तिने त्यांना काही थोडेसे पैसे दिले आणि तो सुरक्षित आपल्या देशात जावा म्हणून बुद्धाकडे प्रार्थना केली. स्मृती की रेखा या संग्रहातील हे एक शब्दचित्र. त्यानंतर तिच्या साहित्यातील गिल्लू या खारीच्या विभ्रमांचं अभिवाचन मेधा अलकरी हिंदीतूनच करत आहेत. हिंदी भाषा काही आपल्याला अपरिचित नाही. राष्ट्रभाषेत लिहिणाऱ्या महादेवीच्या बोलीचा गोडवा आपल्याला त्यातून जाणवतो. नमस्कार. पुन्हा भेटूया जूनच्या शेवटच्या रविवारी. धन्यवाद. सोनजूही में आज एक पीली कली लगी है. उसे देखकर
अनायास ही उस छोटे जीव का स्मरण हो आया जो इस लता की सघन हरितिमा में छिपकर बैठा था और फिर मेरे निकट पहुंचते ही कंधे पर कूदकर मुझे चौंका देता था। तब मुझे कली की खोज रहती थी, पर आज उस लघु प्राणी की खोज है। परंतु वह तो अब तक इस सोनचूही की जड़ में मिट्टी होकर मिल गया होगा। कौन जाने स्वर्णिम कली के बहाने वही मुझे चौंकाने ऊपर आ गया हो। अचानक एक दिन सवेरे कमरे के बरामदे में आकर मैंने देखा 2 कौवे एक गमले के चारों ओर चोंचों से छुआ छुओवल का जैसा खेल खेल रहे हैं। यह काकभुशुंडी भी विचित्र पक्षी है, एक साथ समादरित, अनादरित, अति सम्मानित, अति अवमानित। हमारे बेचारे पुरखे न गरुड़ के रूप में आ सकते हैं, न मयूर के, न हंस के। उन्हें पीतर पक्ष में हमसे कुछ पाने के लिए काक बनकर ही अवतीर्ण होना पड़ता है। इतना ही नहीं, हमारे दूरस्थ प्रियजनों को भी अपने आने का मधु संदेश इनके कर्कश स्वर में ही देना पड़ता है। मेरे काक पुराण के विवेचन में अचानक बाधा आ पड़ी, क्योंकि गमले और दीवार की संधि में छिपे एक छोटे से जीव पर मेरी दृष्टि रुक गई। निकट जाकर देखा, गिलहरी का छोटा सा बच्चा है जो संभवतः घोंसले से गिर पड़ा है और अब कौवे जिसमें सुलभ आहार खोज रहे हैं। काकद्वयी की चोंचों के 2 घाव उस लघु प्राण के लिए बहुत थे, अतः वह निश्चेष्ट सा गमले में चिपटा पड़ा था। सबने कहा कि कौवे की चोंच के घाव लगने के बाद यह बच नहीं सकता, अतः इसे ऐसे ही रहने दिया जाए। परंतु मन नहीं माना। उसे हौले से उठाकर अपने कमरे में ले आई, फिर रुई से रक्त पोंछकर घावों पर पेनिसिलिन का बरहम लगाया। रुई की पतली बत्ती दूध में भिगोकर जैसे तैसे उसके नन्हे से मुंह में लगाई, पर मुंह खुल न सका और दूध की बूंदें दोनों ओर लुढ़क गई। कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका। तीसरे दिन वह इतना अच्छा और आश्वस्त हो गया कि मेरी उंगली अपने 2 नन्हे पंजों से पकड़कर नीले कांच की मोतियों जैसी आंखों से इधर उधर देखने लगा। 3-4 मास में उसके स्निग्ध रौए, झब्बेदार पूंछ और चंचल चमकीली आंखें सबको विस्मित करने लगी। हमने इसकी जातिवाचक संज्ञा को व्यक्तिवाचक का रूप दे दिया और इस प्रकार हम उसे गिल्लू कहकर बुलाने लगे। मैंने फूल रखने की एक हल्की डलिया में रुई बिछाकर उसे तार से खिड़की पर लटका दिया। वही 2 वर्ष तक गिल्लू का घर रहा। वह स्वयं हिलाकर अपने घर में झूलता और अपनी कांच के मनकों सी आंखों से कमरे के भीतर और खिड़की से बाहर न जाने क्या देखता समझता रहता था, परंतु उसकी समझदारी और कार्यकलाप पर सबको आश्चर्य होता था। जब मैं लिखने बैठती तब अपनी ओर मेरा ध्यान आकर्षित करने की उसे इतनी तीव्र इच्छा होती थी, अतः उसने एक अच्छा उपाय खोज निकाला। वह मेरे पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता और फिर उसी तेजी से उतरता। उसका यह दौड़ने का क्रम तब तक चलता जब तक मैं उसे पकड़ने के लिए ना उठती। कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में इस प्रकार रख देती थी कि अगले 2 पंजे और सिर के अतिरिक्त सारा लघुगात लिफाफे के भीतर बंद रहता। इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़ा रहकर वह अपनी चमकीली आंखों से मेरा कार्यकलाप देखा करता। भूख लगने पर चिक चिक करके मानो वह मुझे सूचना देता है और काजू या बिस्कुट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे कुतरता रहता। फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया। नीम चमेली की गंध मेरे कमरे में हौले हौले आने लगी।
बाहर की गिलहरियां खिड़की की जाली के पास आकर चिक चिक करके न जाने क्या कहने लगी। गिल्लू को जाली के पास बैठकर अपनेपन से बाहर झांकते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है। मैंने कीले निकालकर जाली का एक कोना खोल दिया और इस मार्ग गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच मुक्ति की सांस ली। इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते और बिल्लियों से बचाना भी तो एक समस्या ही थी। आवश्यक कागज पत्रों के कारण मेरे बाहर जाने के बाद मेरा कमरा बंद ही रहता है। मेरे कॉलेज से लौटने पर जैसे ही कमरा खोला गया और मैंने भीतर पैर रखा, वैसे ही गिल्लू जाली के द्वार से भीतर आकर मेरे पैर, सिर और सिर से पैर तक दौड़ लगाने लगा। तब से यह नित्य क्रम हो गया था। मेरे कमरे से बाहर जाने पर गिल्लू भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला जाता था और दिन भर गिलहरियों के झुंड का नेता बना हर डाल पर उछलता कूदता रहता और ठीक 4 बजे वह खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूलने लगता। मुझे चौंकाने की इच्छा उसमें न जाने कब और कैसे उत्पन्न हो गई थी। कभी फूलदान के फूलों में छिप जाता, कभी पर्दे की चुन्नट में और कभी सोन जूही की पत्तियों में। मेरे पास बहुत से पशु पक्षी हैं और उनका मुझसे लगाव भी कम नहीं है, परंतु उनमें से किसी को मेरे साथ थाल में खाने की हिम्मत नहीं हुई है। गिल्लू इनमें अपवाद था। मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंचती, वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार, बरामदा पार करके मेज पर पहुंच जाता और मेरी थाली में बैठ जाना चाहता था। बड़ी कठिनाई से मैंने उसे थाल के पास बैठना सिखाया, जहां बैठकर वह मेरी थाली में से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता। काजू उसका प्रिय खाद्य था और कई दिन काजू न मिलने पर वह अन्य खाने की चीजें या तो लेना बंद कर देता था या झूले के नीचे फेंक देता था। उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। उन्हीं दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोला जाता, गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर उसी तेजी से अपने घोंसले में जा बैठता। सब उसे काजू दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भरे मिले, जिससे ज्ञात हुआ वह उन दिनों अपना प्रिय खाद्य कम खाता रहा। मेरी अस्वस्थता में वह तकिए पर मेरे सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को इतने हौले हौले सहलाता रहता कि उसका हटना एक परिचारिका के हटने के समान लगता। गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती तो गिल्लू न बाहर जाता न अपने झूले में बैठता। उसने मेरे निकट रहने के साथ गर्मी से बचने का एक सर्वथा नया उपाय खोज निकाला। वह मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप भी रहता और ठंडक में भी। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। दिन भर उसने न कुछ खाया और न बाहर गया। रात में अंत की यातना में भी वह अपने झूले से उतरकर मेरे बिस्तर पर आया और ठंडे पंजों से मेरी वही उंगली पकड़कर हाथ से चिपक गया जिसे उसने अपनी बचपन की मरणासन्न स्थिति में पकड़ा था। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जाकर हीटर जलाया और उसे उष्णता देने का प्रयास किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के स्पर्श के साथ ही वह किसी और जीवन में जागने के लिए सो गया। उसका झूला अब उतार कर रख दिया है और खिड़की की जाली भी बंद कर दी गई है, परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार
चिक चिक करती ही रहती है और सोनजूही पर बसंत आता ही रहता है। सोनजूही की लता के नीचे गिल्लू को समाधि दी गई, इसलिए भी कि उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी, और इसलिए भी कि इस लघुगात का किसी वासंती दिन जूही के पीलाभ फूल में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है। महादेवी वर्मा की एक कविता पढ़ती हूँ। मित्र कभी भी आ जाना, मित्र कभी भी आ जाना, पर जब आओ तो दरवाजे पर घंटी मत बजाना। पुकारना मुझे नाम लेकर, मुझसे समय लेकर भी मत आना। हाँ, अपने साथ अपना समय जरूर लाना, फिर दोनों समय को जोड़कर बनाएंगे एक झूला, फिर दोनों समय को जोड़कर बनाएंगे एक झूला अतीत और भविष्य के बीच। फिर उस झूले पर जब बातें करेंगे तो शब्द वैसे ही उतरेंगे जैसे कागज पर कविता, और फिर डूब जाएंगे परस्पर व्यतीत मधुर क्षणों में। पर जब लौटो तो ले जाना मुझे और मेरा अपनापन अपने साथ। जब लौटो तो ले जाना मुझे और मेरा अपनापन अपने साथ, और छोड़ जाना अपना सामीप्य मेरे पास, फिर वापस आने के लिए। धन्यवाद।